यांनी सरळ सरळ मुंडेंवर आरोप केलेला आहे की त्यांच्यामुळे त्यांनी त्यांची फसवणूक केलेली आहे। आपण बोलूया, काय तुमचा नेमका आरोप आहे मुंडेंवर आणि काय नाही, कशा प्रकारची त्यांनी फसवणूक केली? माझा मुंडेंवर आरोप नाही, मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगणार आहे। वस्तुस्थिती अशी आहे की मला मुंडेंनी बोलवून सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध जे पक्ष आहेत त्यांच्या मतांचं विभाजन होऊ नये यासाठी आपण एक महाराष्ट्रामध्ये महायुती करू आणि त्या कल्पनेप्रमाणे आम्ही एकत्र आलो। रामदासजी, मी स्वतः, मुंडे आणि महादेव जानकर आम्ही 31 मे 2013ला सोंडीला एकत्र आलो आणि त्यांनी मला वेळोवेळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 8.5-9% धनगर समाज आहे, आजपर्यंत त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि मला असं वाटतं की आपण स्वतः काही देऊ शकत नाही, या माध्यमातून होईल प्रश्न पुढे जाईल समाजाला, म्हणून मी कधी नव्हे त्या आयुष्यात तडजोड केली। मला शेवटपर्यंत जायचं तुम्हाला लोकसभेचं ते मिळेल, लोकसभा तुम्हाला लढवायची आहे। मी त्याला स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की मी लोकसभा लढवू शकत नाही, माझ्याकडे आत्ता माझी आर्थिक स्थिती नाही काय, आणि तरीसुद्धा त्यांनी मला हे केलं। माझा राग असा आहे की मुंडे साहेबांनी ठरवून राजकारणी बळी द्यायचं कारस्थान केलेलं आहे। ज्यांना बरोबर घ्यायचं नाही त्यांच्यासाठी एक सरकारने खूण केली आहे ना, घटनात्मक, अहिंसात्मक, कायद्याच्या चौकटीत, कुठलेही उपद्रव मूल्य नसलेली, म्हणजे ते नॉन ऑफ द अबोव नोटाचा उपयोग करणे तो आम्ही यावेळेला करणार आहोत आणि आमची संख्या काय दाखवणार आहोत। गोपीनाथ मुंडे यांनी किती जागा तुम्हाला देणार असं ठरवलं आणि त्या जागी कोणते कोणते उमेदवार द्यायचं धनगर समाजातले ठरवलेलं? नाही, चर्चेमध्ये आणि वेळोवेळी असं ठरलेलं होतं काय की एक सांगलीची जागा प्रकाश शेंडगे, 2 पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे 13वे वंशज प्राध्यापक राम शिंदे, हे दोन्ही भाजपचे आहेत, आणि एक मी, असं 3 काय, आणि आमच्या 3घांनाही दिले नाही काय, पण न देण्याचं कारणही सांगितलं नाही, आम्हाला का दिले हे सांगितलं नाही कारण काय। तर हे होते अनिल गोटे यांनी आता सरळ सरळ मुंडेंवर आरोप केलेला आहे। त्याचबरोबर फसवणूक याचा देखील त्यांचा आरोप होतो आहे। आता धनगर समाज जो महाराष्ट्रामध्ये एक मोठी संख्या धनगर समाजाची आहे ती नोटा या नवीन पर्यायाचा उपयोग करणार आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय फरक पडेल हे आता लवकर दिसून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधवसह अक्षय भाटकर, जय महाराष्ट्र, मुंबई।